दरम्यान पहिली चढाई मोठा मॅच आणि याच मोठ्या मॅचचा थरार पाहतो. इथं मत विक्रांत भुवड इथं चढाई करता आला. एका बाजूला सिद्धू, दुसऱ्या बाजूला साहिल, मध्यरक्षक ओंकार आणि ऋतिक जोडी. इथं मात्र कोण तडका देणार, कोण पुढच्या फेरीमध्ये पोहोचणार हे पाहायला मिळणार. दरम्यान एक संयम चढाई करून आपल्या दिशेने वळतोय. यावेळी दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा ऋतिक घाणेकर म्हटलं तर एक नावाजलेला खेळाडू आहे. कोण गावचे आणबाणी शहाण म्हणून याच ऋतिकनं पाहिलं होतं. तोच ऋतिक आपल्या मजबूत बांधेच्या साह्यानं नेहमीच प्रतिस्पर्ध्यानं अडचणीचं काम करतो. तोच ऋतिक पण निश्चितच आपल्या सावर्ड्याची आणबाणी शहाण म्हणून ओळखले जाणारा शैलेश येडगे, ज्यानं जिल्हा खेळण्याचा मान मिळवला. आपल्या सावर्डे गावचं नाव 7 समुद्र पार नेण्याचं काम केलं. तोच शैलेश येडगे इथं मात्र चढाई करण्यात येतोय. ज्यानं हल्ला बोल करण्याची केमे केली तोच शैलेश इथं मात्र संयमाची चढाई करताना आपण पाहतोय. आणि यावेळी मात्र EMT रेड साठी सज्ज. दुसऱ्या बाजूला तितकाच माथमदार असणारा कुमार गटामध्ये आपली मजबूत स्थिती निर्माण करणारा आणि इथं मात्र दुर्गा माता संघाचा एक आधारस्तंभाची भूमिका निभावणारा सिद्धार्थ घाणेकर चढाई करता आला. ॲट फ्रॉम बँक ऑफ इंडिया. सुरेख कामगिरी करण्यासाठी आपण या ठिकाणी पाहतोय. तर यावेळी EMT रेड केली होते आणि पुढेला शैलेश येडगे थोड रेडसाठी शैलेशला भूमिका वागलातोय. इथं मात्र आणीबाणीच्या स्थितीमध्ये शैलेश येडगे नावाचं पुन्हा एकदा वादळ घोगावताना आपण पाहतोय. पण याच शैलेशला पकडणं कशा प्रकारे किमी करणार दुर्गामाता संघ. कारण दुर्गामाता संघ सुद्धा या वर्षीचा दादा संघ म्हणून ओळखला जातो. खराब कॅचचा प्रयत्न झाला सिद्धार्थ घाणेकरच्या माध्यमातून आणि पहिल्या गुणाचा श्री गणेशा. दरम्यान थर्ड रेडसाठी पियुष घाणेकर, एका युवा खेळाडू म्हणून पियुषनं पाहिलं तर अभि घाणेकरनं हा घडवलेला संघ आहे. अभि घाणेकरनं इथं मात्र या तरुणाला खेळण्याची संधी दिली आहे. इथं मात्र पियुषला चेन टेकनमध्ये अडकवलं जात आहे आणि दुसरा गुण आपल्या खात्यात जोडताना पाहिलं आपण तर बोहळवडी संघाला. दरम्यान पुढे शैलेश येडगे अतिशय नावाजलेला खेळाडू आहे, ज्यानं नुकत्याच जिल्हा संघामध्ये निवड झाली आणि आपल्या याच भागाचं प्रतिनिधित्व आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलं. तोच शैलेश येडगे चढाई करता. इथं मात्र संयम राखण्याची किमिया पण या EMT रेडसाठी प्रयत्न केला गेला. आपली गाडी रुळावर आणायची. इथं मात्र ऋतिक घाणेकरला मोठा खेळ करून दाखवायचा आहे. प्रतिस्पर्धी सुद्धा कडवी झुंजण्याचा सरा सुरेख कव्हर क्षेत्रामध्ये बंटीने इथं मात्र सुरेख छेड टिकल केली. नजर हटली आणि तिथंच मात्र दुर्घटना घडली आणि यावेळी पुन्हा एकदा एक मोठी मछली आपल्या जाळ्यात अडकली. तर दोन्ही रेडर्स इथं मात्र महत्वाचे बाहेर असं आपण पाहतोय. दुर्गामाता संघाचे एका बाजूला सिद्धू, दुसऱ्या बाजूला ऋतिक. आणि यावेळी मात्र पाहूया पुन्हा खराब घ्यायचा प्रयत्न मुन्नाच्या माध्यमातून आणि पुन्हा एक धक्का बसतोय तर दुर्गामाता संघाला. ओंकार घाणेकर एक नावाजलेला जॅकी म्हणून ज्याची संपूर्ण तालुक्यामध्ये ओळख आहे असं ओंकार घाणेकर इथं मात्र जर्सी नंबर 6च्या माध्यमातून यावेळी आपली निश्चितच प्रेक्षकांची मन जिंकणार हा खेळ याच्या माध्यमातून होणार. इथं मात्र षटकांच्या दरम्यान अभि, साहिल, दुसऱ्या बाजूला ओंकार हे त्रिकूट असताना याच शैलेशला मात्र कशा प्रकारे अभि आपल्या अनुभवाच्या माध्यमातून इथं अडकवणार इथं पाहणं गरजेचं आहे. पण कोणताही धोका स्वीकारत नाही शैलेश आणि संयमरित्या मध्य रेषेवर येऊन थांबला. निश्चितच चढाईमधला वेळ घेतोय. 4 गुण आतापर्यंत जोडले गेले आणि EMT रेड कडून आपल्या दिशेने वळतोय. दरम्यान अभि घाणेकर एक नावाजलेला कबड्डीपटू म्हणून ज्याच्याकडे अनुभव आहे, एक चातुर्य आहे. अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं जर कोळकवडी सगळ्याच्या माध्यमातून खेळताना आपण याच अभिला पाहिलं. दरम्यान दुर्गा माताची धुरा सांभाळणारा अभि इथं मात्र चढाई करता येतोय. खऱ्यातनं त्यानंतर भोरवाडी संघ कशा प्रकारे याला कोडीत पकडणार, आपल्या जाळ्यात अडकवणार तसं घडत नाहीये. इथं मात्र EMT रेड
टी रेड केली येते मध्येच आपल्याला स्वतःला घिरके भरून रिकाम्या हाताने जाणं पसंत करतोय. दरम्यान शैलेश शेडगेचं वादळ ज्यावेळी दुसऱ्या संघावर भोगावतं त्यावेळी निश्चितच आपल्या बाजूने वरची क्षमा करण्याची किमी करतो. इथं मात्र टी रेडसाठी सक्षम झाला. इथं दरम्यान थर्ड रेचा भोपू वाजला, बजर वाजला. दरम्यान ओंकार खाडेकर एक वादळी खिडी घडवण्यासाठी सक्षम झाला. पण पाहूया स्वप्नील खाडेकर आपला बचाव करताना पण पहिला मंदिरक्षेच्या माध्यमातून आणि इथं मात्र एक संधी उपलब्ध करून द्यायची आहे. एक मोठा खेळ करायचा पण इथे विक्रांत भुवड ही चोखपणे कामगिरी करतोय. तर ओंकार घाणेकरला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. थर्ड रेड सुपर टक्केची नावी संधी. एका बाजूला साहिल, दुसऱ्या बाजूला अभि घाणेकर नावाची जोडी इथं मात्र मैदानामध्ये हजर असताना पाहूया काय घडणार, काय बिघडणार. याला पकडणं कशा प्रकारे अनुभव लावणार. एका बाजूला साहिल असताना पण अभि घाणेकर याला पकडणार की त्याला बाद करून आपले गुणवान खेळी करणार. पण साहिलवर झेप घेतली आणि एक गुण आपल्या खात्यात जोडला. तर एक गुणाची मुद्दल माताना आपण पाहिलं शेरेश्वर गेला. दरम्यान एकाएकी खिंड लढवायचे. अभि घाणेकर पुढे चढाई करता येतो. एक आक्रमक खेळ करण्यामध्ये नेहमीच माहीर असणारा बोनसवर पाय टाकण्याचा प्रयत्न झाला. पण पाहूया कशा प्रकारे आपला एक दबदबा निर्माण करतो. इथं मात्र अभिला मात्र मॅच बाहेर जावं लागतंय. बोनस पॉईंट टू दुर्गा माता आणि 1+2 पॉईंट टू भोडवाडी. दरम्यान दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय तर सिद्धू खाडेकर चढाई करता टी रेड. दुसऱ्या सत्रामध्ये खेळ मात्र वर्चस्व करून दाखवायचा आहे. अनेक स्पर्धा आणि चालू वर्षातला जर मोठा संघ असेल तर आपण पाहतोय की दुर्गामाता संघ अनेक स्पर्धेचा मार्ग ठरलाय. चालू वर्षामधला हिरो संघ म्हणून या दुर्गामाता संघाकडे पाहिला तर अनेक स्पर्धेमध्ये ज्यांना दबदबा निर्माण केला तो दुर्गामाता संघ आहे. दरम्यान दुसऱ्या बाजूला तितकाच पंतप्रधान राष्ट्राला शैलेश शेडगेच्या पुण्याने येण्यानं भोरवडे संघ अतिशय मजबूत झाला. आपण पाहिला की एकाकी खिंड रेडिंग मध्ये चालू जाते तोच भोरवडे संघ. दरम्यान पुण्याने जर्सी नंबर 10 आता ऋतिक घाणेकर खोलवर जाऊन ज्या ती सुयोगच्या कोपऱ्यावर पाय टाकण्याचा प्रयत्न बोनस मध्ये. पाहूया कशा प्रकारे गुण मिळवणार. इथं गुण मिळवणं गरजेचं आहे तर स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे की ऋतिक घाणेकरला. दरम्यान टी रेड केली येते. सिद्धांत घाणेकर अजूनही आपली गाडी रुळावर येत नाही आहे. जर स्वतःला सिद्ध करायचं असेल तर एक मोठा खेळ करणं गरजेचं आहे. साऱ्यांच्याच नजरा या सामन्यावर लागलेल्या असं आपण पाहिलं. दरम्यान पुन्हा एकदा शैलेश शेडगे जर्सी नंबर 5 तोच शैलेश. पाहूया एक गुणवान खेळाडू आहे ज्यानं आपल्या जिल्ह्याचं इथं मात्र घेरलं आणि शैलेश शेडगेची खेळी मात्र समाप्त झाली. संघाला पहिला पुकार. दरम्यान पुण्याला ऋतिक चढाई करतो सच होतोय. जर्सी नंबर 3 आता तर मोठा खेळाडू आहे. मोठ्या खेळाडूला मात्र पकडणं निश्चित कठीण असेल पण इथं बोनस दिला जातोय सिद्धांत ऋतिक साठी. थम्सअप दिला गेला. एक महत्वाचा गुण आपल्या खात्यात जोडला. शेवटचे 5 मिनिटे चालू सामना समाप्त होण्याकरता सुयोग भुवाड जो योग्य वापर विक्रांच्या माध्यमातून या सुयोगचा केला तोच सुयोग इथं मात्र चढाई करता आलाय. पुन्हा जर्सी नंबर 7 बँक ऑफ इंडिया अर्थात सिद्धू घाणेकर जो खऱ्या अर्थानं बोनसचा मास्टर म्हणून ज्याला ओळख झाली आहे तोच सिद्धांत घाणेकर पुढे आपल्या गुणांसह पुढे कमबॅक करताना आपण पाहिलं. 4-9 एका बाजूला 9 गुण भोरवाडी आणि दुसऱ्या बाजूला 4 गुण दुर्गामाता संघ. इथं मात्र बराच वेळ
शैलेश शेडगे मात्र मैदानाच्या बाहेर असलेला पहिला. शेवटची 4 मिनिटे शिल्लक आहेत. शेवटच्या 4 मिनिटांमध्ये कशा प्रकारे गुणमान खेळ करणार, आपल्या अनुभवाचा इथं मात्र सिलसिला निर्माण करणार लावली आहे. स्वस्त आणि मस्त लग्न विवाह असू देत किंवा सत्यनारायणाची महापूजा असू देत किंवा विविध एक मोठ्या प्रकारचे कार्यक्रम असू देत, यामध्ये उत्तम दर्जाचे साऊंड सिस्टीमचं जाणार क्षेत्रामध्ये पाहूया. सुरेख कॅच विक्रांत भोवडच्या माध्यमातून विक्रांत देवासारखा धावून आला. शैलेश शेडगे इन झाला आणि यावेळी मात्र ऋतिक खाडेकर मात्र मैदानाच्या बाहेर. मोठा धोका, धोके पे धोका. थोड रेड साठी शैलेश शेडगे यावेळी पाहूया. इथं मात्र अनुभवाची खातरजमा झाली. सुपर रेड. शेवटची 3 मिनिटे शिल्लक असताना आपण पाहतोय एक मोठा खेळ पाहण्याची संधी आहे, मोठा मॅच पाहण्याची संधी आहे. पुण्याला सिद्धांत घाडेकर सारे बदार सिद्धांत असताना एखादं जर का 2 ते 3 गुण सिद्धांतच्या माध्यमातून लागले तर निश्चित भोवळवाडी संघ सुद्धा अडचण जाऊ शकतो. पण हे काम करावं लागतं सिद्धूला. इथे मात्र डिफेन्स एकवटला. इथं मात्र डिफेन्सच्या माध्यमातून स्वप्नीलच्या माध्यमातून मोठं काम केलं गेलं आणि सिद्धांत नावाचं वादळ पुन्हा एकदा थांबवण्यासाठी यशस्वी ठरला तो भोवळवाडी संघ. दरम्यान एका बाजूला मुन्ना, दुसऱ्या बाजूला ओंकार. पाहूया शैलेश शेडगे पुन्हा एकदा चढाई करता येतो. जो जेलला जिथं प्रोव्हाइड केलं त्या चढाईपटूला पकडणं थांबवणं निश्चित कठीण असेल, पण तसं घडत नाही आहे. दरम्यान पुन्हा एकदा ओंकारची खेळ समाप्त होत असं पाहिलं. अनुभव चांगला दाखवला ओंकारच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा 2 मिनिटात खेळ शिल्लक असताना आपण मित्रांनो पाहतोय एक मोठ्या मॅच पाहण्याची संधी झाली. 4 गुण दुर्गामाता, 18 गुण भोवळवाडी संघ. दरम्यान शैलेश पुन्हा एकदा चढाईसाठी जर्सी नंबर 5 आता तर 5 नंबर चढाईपटू आहे. चांगला फिटनेस आहे, चांगला अनुभव आहे आणि याच अनुभवाच्या जोरावर शैलेशने मात्र एकाकी खिंड लुडवली आहे की प्रतिस्पर्धी संघाला मात्र अडचणीत आणण्याचं काम केलं तर शैलेश शेडगेनं. दरम्यान टाइम ऑफ दरम्यान सिद्धू इथं पत्र सिद्धांत मनादेशी कामगिरी करता आलेली आहे, कारण प्रतिस्पर्धी संघ डिफेन्सच्या माध्यमातून सुरेख कामगिरी करताना आपण पाहिलं. शेवटचं मिनिट शिल्लक असताना पाहतोय आणि यावेळी सपोर्टर रेडर म्हणून सुयोग भोवड इथं मात्र सन्मानाची प्रेमाची भेट दाखवली ओंकार घाणेकरच्या माध्यमातून. आणि यावेळी मॅच ओव्हर. इथं मात्र